मी उठलेलो आहे आणि आता मला जायचं आहे माझ्या दररोजच्या एक्सरसाइजसाठी. पप्पा पण उठलेत, तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता मी इथे आता हे मोठा राऊंड मारतोय. मोठा राऊंड लय मोठा असतो. तर मित्रांनो, आता अर्धा राऊंड कंप्लीट झाला आहे आणि मग इथे सगळे हिरवगार आहे. आणि पुढं पप्पा पण जॉगिंग करत होते, मी पण करते. हळूहळू चालते कारण पळल्यावर दम लागतो आणि हळूहळू चालल्यावर असं भारी वाटतं. तर आहेतच. आणि निसर्ग खूप भारी आहे. इकडं VP कॉलेज सगळं आहे. इकडे गेलं की VP, इकडे गेलं की पेन्सिल चौक. आणि इथं कार एकदम वाटतं, झाडं बिडं. आणि इथे आंबे घेऊन लागतात, पण इथं कोण तोडून देत नाही कारण सिक्युरिटीवर असतो. कारण की ते म्हणजे की इथं तोडू नका, इथं फक्त फिरायला या, नष्ट करू नका. तर बघा आहे नाही. तर मित्रांनो, नक्षत्र गार्डनमध्ये काम चाललं आहे आणि इथं सगळे लोक ध्यान ह्याला काय बसायला येतात. बघा, व्यायाम बियाम लोक करायला येतात. इथं हे पुढचं काम चाललं आहे म्हणून कमी जागा नाही तर पहिले हे सगळं भरलेलं होतं सगळं. आता मी पण व्यायाम केला, योगासन केलं. आता पप्पा एक राऊंड मारत होते, तवर तुम्हाला अख्खं नक्षत्र दाखवतो. बघा, झाडांबद्दल खूप माहिती लिहिली. हो का, झाडांबद्दल माहिती लिहिली सर. तो वेगवेगळे प्रकारची झाडे आहेत. आमच्या बारामतीमध्ये नक्षत्रमध्ये सगळे लोक सकाळी 6 वाजता येतात.
सगळी माहिती घे, सगळी A to Z. ज्या झाडाची तुम्हाला माहित नाही ना, त्या झाडापाशी जायचं. असं त्या झाडापाशी जायचं. इथं मी लय वेळा आलोय, कारण की आमच्या घराच्या शेजारीच आहे. म्हणजे घराच्या शेजारी म्हणजे 1 किलोमीटर पण नसेल, ½ किलोमीटर. हे सगळे लोक ध्यान देतात. मी हळू बोलतो कारण इथे सगळे लोक ध्यान करतात. तर कसं वाटली आमची बारामतीमधलं नक्षत्र? काय इथलं बारामतीमधलं असशील त्यांना त्याचं दररोज येतं तिथं व्यायामला, खेळायला. इथं काय पोरं पकडापकडी खेळतात, खेळू शकतात. आणि सूचना लिहिली की झाड तोडू नका, हे करू नका, डिस्टर्ब करू नका. बाहेर असं आत बघा, तो मेन दरवाजा आहे. तिकडनं आत यायचं तुम्हाला दाखवलंच आहे मगाशी. आणि बघा आम्ही मगाशी तो मोठा राऊंड मारून आलो तिकडनं. असं हे अशी छोटा राऊंड आहे, मोठा राऊंड तिकडनं स्टार्ट होतो, इथे येऊन संपतो. आणि हे कुठनं कुठं कसं आहे काय नको, तो मोठा राऊंड आहे. मित्रांनो, मी आता आतमध्ये बसलो आहे कारण पप्पा मोठा राऊंड मारायला गेलेत. आणि पप्पा म्हटले तू कशाला थकतो, आतमध्ये जाऊन तुझा दररोजचा व्यायाम चालू कर. तर आता आतमध्ये आहे मी. आतमध्ये असं बसलं, खूप गार आहे. आता बाहेर ऊन चालू आहे, पण आतमध्ये असं गार हवा. तिकडं मागं ऊन आहे, इकडे सगळी सावली, म्हणजे इथं खूप गार वाटतं. तर आहे बसलो. तिकडं फिरण्यासाठी ज्यांचा व्यायाम चालला आहे आणि ते बसले. आवाज येत असेल तो मला. पप्पा आता येते, मग आपण योगासन करू आणि जाऊ. या झाडाला जांभळं लागलेत आणि मग हे तोडत येते. तर काय नाही, आता पप्पा कधी येतं काय माहीत. म्हणजे सगळे लोक व्यायाम तिकडे काम चाललं, तुम्हाला दाखवलं मग अशी. हो, अख्खा राऊंड आपण एकदा मारून घ्यायचा का? चला मग मारून घेऊ एक अख्खा राऊंड. हो, पण राऊंड खूप मोठा आहे, पण एवढा नाही मोठा. बघा तुम्ही आता कसं आमचं नक्षत्र. तुम्ही तर जे बारामतीतलेत त्यांनी तर नक्षत्र खूप म्हणजे खूप वेळा बघितलं असेल. त्यांनी इथं लय वेळा आले असेल नक्षत्रामध्ये. असं डिस्टर्ब करायचं नसतं. माहिती सगळीकडे माहिती कारण की लोकांना इथे येतात फक्त बाग बघायला, झाडांची माहिती पण करायला पाहिजे. म्हणून मग त्याचं पुढं काम चालू तिथं अलाउड नाही आहे. हो, छोट्या राऊंडे आपण इथनंच पुढे जाऊ. ते काम चालू आहे म्हणून तिथे काही रस्ते बंद केलेत. मित्रांनो, पप्पाचा हो कुठला व्यायाम चाललाय वर का? ईगल व्यायाम आहे वाटतं. मेंटेन ईगल व्यायाम, ईगल. पप्पाला खूप घाम आला. 2 राऊंड म्हणजे खूप मोठं असतं. व्यायाम करत येतं इथं. हो का झाले. आता निघायचं. गेटपाशी आलं. थांबा एकदा वजन मापू. वजन किती बघू आपलं. 7 किलो वजन आहे. त्यात पप्पा गाडी आणायला गेलेत. तेव्हा बघू आलोच. आता घरी जाणार. बाय बाय.